पालिका निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 17 हा एक हॉट सीट आहे. हॉट सीट ह्या अर्थी शहर मध्य विधानसभा मतदारसंघामध्ये असं म्हणायचं की बाबा ज्यांनी उमेदवारी मागितली आणि त्यांना उमेदवारी नाकारली, त्यानंतरचा त्यांचे पडसाद, त्यांच्या मनामध्ये झालेली घालमेल, या सगळ्याचा परामर्श असा झाला की सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 17 ड साठी अंबादास गोरंट्याल हे आता निवडणुकीमध्ये उभा आहेत. आणि निवडणुकीमध्ये उभारायचा निर्णय हा विधानसभेमधलाच होता की तुम्ही आता घेतला? विधानसभेमध्ये निवडणुकीला उभारायची इच्छा होती, म्हणून तर आपण प्रयत्न करून त्यावेळेस उभारलं होतं. पण संघाच्या आदेशामुळं ते मला जे विधानसभेचे फॉर्म आहे ते माघार घ्यावा लागलं. कारण हिंदूंची मतांची विभागणी होऊन कुठेतरी MIM सारखा जातीवाद कुठलं तरी पक्षाचा उमेदवार निवडून येतंय, त्यासाठी संघाचा आदेश होता की ते उमेदवारी अर्ज माघार घ्या, म्हणून मी माघार घेतले. मला एक सांगा अंबादास, तुमचं लहानपण हे कुठं, म्हणजे तुमचं कुठं सगळं लालन पालन पोषण कुठल्या भागात आहे? माझा जन्म हा शास्त्रीनगरचा आहे. शास्त्रीनगर मध्ये. जातीनं कुठले? पद्मशाली, हिंदू पद्मशाली. किती घर आहेत हिंदू पद्मशालींचे? आता एकेकाळी ते पूर्ण भाग जे शास्त्रीनगर होते ते पद्मशाली समाजातले लोक होते. आज जवळपास 70% भाग हे संपलेला आहे. आता मुस्लिम बहुल भाग्य म्हणून त्याला ओळखतात. ते शास्त्रीनगरचे काही चौकांचे देखील नाव आज बदललेले आहेत. जसं की म्हणलं तर स्वातंत्र्यवीर सावरकरांचा चौक म्हणून आमच्या इथं ओळख होती, ते आज शानदार चौक म्हणून ओळखलं जातं. आणि आता आमचं जे शास्त्रीनगर आहे त्याला काही वर्षांपूर्वी मिनी पाकिस्तान म्हणत होतं. आज आम्ही सर्वजण हिंदुत्वादी संघटनेचं काम करत असल्यामुळे बऱ्यापैकी तिथलं दहशत आम्ही मोडून काढलेलं आहे. आता त्या शास्त्रीनगरला मिनी पाकिस्तान सोडून आता शास्त्रीनगर म्हणतात. आता काही लोकांच्या अंगात अजून थोडं गुरमी आहे, ते नगर असं त्यांनी उल्लेख करतात. ते बदल घडवण्यासाठी आज आम्ही प्रभाग क्रमांक संघ विचारधारा किंवा बजरंग दल किंवा गोरक्षक म्हणून तुमची ओळख आहे. हे सुरुवात तुम्ही ह्याच्या विचारधारेशी जोडला कसं? विचारधारेशी जोडलं कसं म्हणलं तर हे आमचं प्रभाग 17 जे आहे का, प्रभाग क्रमांक 17, मी जिथं राहतो शास्त्रीनगरमध्ये, हेच सांगतो ना साहेब की आज बहुसंख्य हिंदू असलेली वस्ती आज अल्पसंख्य. तुम्ही जोडलात कधी? मी माझ्या अडचणीमुळे तर मी जोडलं गेलो. मी वय वर्ष किती होतं माझं? वय वर्ष आता बघा, मी एक 14-15 वर्षाचा होतो ज्यावेळेस मला बुद्धी कळते, तिथून मी बजरंग दलासोबत जोडलं गेलो. म्हणजे त्या विचारधारेशी जोडलं गेलं. म्हणजे तुम्हाला त्रास होत होता म्हणून त्या विचारधारेला? हो, 100% मला त्रास होत होता. एक काळ असं होतं की मी बजरंग दलाचं ज्यावेळेस काम सुरू केलं त्यावेळेस मंदिरातलं घंटा देखील वाजवण्यासाठी आम्हाला बंदी होती. एवढा त्रास? 100% त्रास होता साहेब. त्यावेळेस झेंडे बांधण्यासाठी, झेंडे जर खांब्यावर लावलं तर ते झेंड्यावरती झेंडा लावण्याची त्यांची खूप मोठी काळ कधीचा होता? हा काळ मला वाटतं 2002-03 च्या दरम्यानचा आहे. 2-3 म्हणजे त्या दरम्यानच इतका त्रास झाला? हो साहेब, काँग्रेसचं राजवट होतं, तुम्हाला माहित आहे. 2002च्या दंगली कसं झाले, 1992 होतं, त्यानंतर 2002, या सर्व गोष्टी आम्ही त्रास भोगलेला आहे. आज मी बजरंग दलात काम करत करत मला ज्यावेळेस बुद्धी कळली तिथून मी इथपर्यंत काम करत आलो. आज माझ्या डोक्यावरचे केस पांढरं होत आहे. मला एक सांगा, तुम्ही महानगरपालिका निवडणुकीत लढण्याचा निर्णय घेतला खरा, हो, पण अशा किती महानगरपालिका निवडणुका तुमच्या समोर झाल्या की तुम्ही काम केलंय किंवा पक्षाचं म्हणून त्यांचा प्रचार केलाय? अशा किती निवडणुका? मी 3 महापालिकेचं काम केलं. 2 वेळा मला संधी विचारलेत, पण मला त्यावेळेस राजकीय इच्छाशक्ती नव्हती म्हणून मी ते संधी सोडलं. आताचे जे उमेदवार आहे कैयावाले, त्यावेळेस मी, नरेंद्र काळे आणि दुस्सा काका ठरवून त्यांना उमेदवारी आम्ही दिली. म्हणजे हे आणखी एक सर्वात महत्वाचा टर्निंग पॉईंट म्हणजे शहर मध्ये तुम्ही उमेदवारी मागितली. उमेदवारी कुठल्या अर्थाने मागितली? मी आळं केलंय म्हणून मी झाड लावतो का ती विचारधारा मी इथं जोपासली आहे, मी इथं पाळली आहे, मी इथं मोठी केली आहे म्हणून तुम्ही क्लेम टाकला होता? काय कुठल्या हे विचारधारेवरती मी काम केलो आणि या वस्तीची काळजी मला आहे. ही वस्ती जी आहे ना, मी जिथं जन्मलो ना, ते मातृभूमीचं ऋण फेडणं हे आपलं कर्तव्य आहे. ही जमीन दुसऱ्यांच्या हातात जाऊ नये, ह्या जमिनीवर गोहत्या होऊ नये, ह्या जमिनीतल्या ज्या मुली आहेत, माझ्या माता भगिनी आहेत, त्यांच्या सुरक्षितेचं पूर्ण जबाबदारी आपली आहे. त्या सगळ्या गोष्टीचा विचार करूनच मी शहरमध्येचं विचार केलं होतं. शहरमध्येचं विचार करण्याच्या मागचं कारण मी तुम्हाला 2-3 सांगतो. एक म्हणलं तर आता तेलंगी पाचापेठ जे आहे त्यात मुस्लिम पाचापेठ म्हणून ओळखलं जातं, बरोबर का? आणि आता आमचा अशोक चौक जे आहे, अशोक चौक सराफ बाजार आहे. आज त्या ठिकाणी पाठीमागं पूर्ण कैकाडी वस्ती होती, आज तिथं बहुसंख्य मुस्लिम झाले. आज मी शास्त्रीनगरचं सांगितलं तुम्हाला उदाहरण, तिथं पण तेच आहे. आज मुमताज नगर बघा ना साहेब, लक्ष्मी नारायण टाकीच्या पाठीमागं श्रीराम नगर म्हणून आहे,
त्या ठिकाणी पूर्ण वस्ती रिकामा झाल्या आणि तिथं पण तीच वस्ती वाढली. आता तुम्ही बघितलं तर गुरुनानक चौकाच्या पुढचं जे आपलं हे सिंधी कॉलनी आहे तिथले पण पुढचे घरं सगळे गेलेले आहेत साहेब. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करूनच मी विधानसभेचा प्रयत्न केला होतो. तरी देखील यश आलं. यश आलं नाही असं नाही आहे साहेब. यश तर मला 100% होतं. संघाच्या सर्व लोकांनी कोण कोण मनधरणी केली, मनधरणी मला संघच केलाय. काय म्हणाले? काय म्हणून तर एवढं वर्ष अंबादास तू काम केलास, पण तुझ्या एका निर्णयामुळे जर हिंदू समाजात 2 विभागणी होत असेल, मतांची विभागणी होऊन जर MIM सारखा जर कुठला तरी उमेदवार निवडून आला तर खूप त्रास होईल. त्यासाठी तू थांब असं संघाचं एकदा आदेश आला. आमचं ठरलेलं आहे की संघ का आदेश आहे सूचनाबद्ध काम चालू असा एक प्रकार. मी आणखी एक विचारतो की ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये मध्याची उमेदवारी मागत असताना अर्थकारण किंवा संपर्क ह्या 2 गोष्टींनी अंबादास गोरंटला कमी पडले असं म्हणायचं? 100% म्हणावं लागेल साहेब. हे खतखत आहे का सत्य? सत्य आहे साहेब. मी त्यावेळेस पण सांगितलं आणि सत्य बोलायला मी कधी घाबरलेला नाही आणि घाबरणारा कार्यकर्ता देखील नाही साहेब. आज बघितलं तर राजकीय परिस्थिती बघितली ना, फक्त पैशांवर चाललेली गोष्ट आहे. आज आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी काही नसताना एवढा सगळा संघर्ष करून इथपर्यंत समाजसेवा करू शकतो, तर राजकारण का करू शकत नाही? प्रश्न आहे ना. राजकारण करण्यासाठी पैसाच जर तुम्हाला वाटत असेल की पैसा लागतेच, मग तुम्हाला पैसा. मी इथं थांबवतो. ज्या विचारधारेने भाजपा उभारला, ज्या विचारधारेने संघाच्या विचारधारेने अनेक शाखा त्याच्या उभारल्या, म्हणजे सुसंस्कारी, म्हणजे डिफरन्स विथ पार्टी विथ डिफरन्स असं एक वलय असलेला पक्ष. पक्षामध्ये आताच्या देणं घेणं चालतं, व्यवहार होतो, ह्या गोष्टीवर तुमचा विश्वास बसला? विश्वास म्हणजे साहेब व्यवहार होता असं मी म्हणू शकत नाही, पण बऱ्याच गोष्टी त्या लोकांचं पात्रता बघून पक्षाची उमेदवारी देण्यापेक्षा कोण माझं मी उमेदवारी कोणाला द्यावी हा भाग नंतर, अशा गोष्टी होतात का? काय काय देणं घेणं नाही मी असं म्हणू शकत नाही. पण कुणाचं तुम्ही कसं म्हटलं की अर्थकारण आणि संपर्क या 2 गोष्टीने कमी साहेब पडले? तुझ्याकडं आर्थिक परिस्थिती तुझी एवढी नाही आमदारकी लढवण्याची असं म्हणून त्यांनी मला रिजेक्ट केलं. असं वाटलं तुम्हाला की बाबा आमदारकी लढवण्यासाठी पैसा लागतो, तुम्ही एवढे दिवस घातलेलं ते देव धर्म राष्ट्रासाठी झिजलेलं किंवा वेळ? कुटुंबामध्ये किती माणसं आहेत अंबादास? मी, माझा मोठा भाऊ, 2 बहीण आहेत, त्यातली एक बहीण वारली आणि एक बहीण, मी भाऊ आणि माझा एक मोठा भाऊ आहे. त्यांचं कुटुंब लहान आहे. आमचे 2 मुलं आहेत, मी, माझी पत्नी आणि माझा एक मुलगा आणि आई, असं माझं कुटुंब. कुटुंबाचा म्हणजे उदरनिर्वाहाचं साधन? माझी आई विडी कामगार, माझी मिसेस विडी कामगार आहे आणि माझी वहिनी आहे ती पण विडी कामगार आणि माझा भाऊ कामगार आहे, सिलाई कामगार आहे आणि मी स्वतः पिग्मी एजंट म्हणून काम करत होतो. देशी गाईचं दुधाचा प्रचार व्हावा म्हणून मी देशी गाईचं दूध देखील वितरण केलेलं कार्यकर्ता इतका भट्टीमध्ये तयार झालेल्या अंबादास गोरंटला वेळ प्रसंगी पोटाला वल्ल कापड बांधून तुम्ही हे काम केलं, ह्या मताशी सहमत आहे? 100% सहमत आहे साहेब. आज पण करतो मी, आज या कंडिशनला पण करतो. आज एवढ्या निवडणुकीचं धामधूम चालू आहे, एवढा लोड आहे, कुणाला प्रचार सोडून दुसरं कुठे जायची मानसिकता नाहीये. तरी देखील काल आमचं प्रशांत परदेशी म्हणणाऱ्या कार्यकर्त्याला गड्डा यात्रेचा स्टॉल मागण्यासाठी गेल्यावर त्याला मारहाण झाली. 25-30 गुंडांनी जिहादी वृत्तीच्या लोकांनी येऊन त्याला मारहाण केली. हे सगळं प्रचार थांबवून ना मी त्याच्या हॉस्पिटलला गेलो. आम्हाला आमच्या हिंदुत्वाशी आधी प्रथम प्राधान्य कोणाला तर हिंदुत्वाला, बाकी आम्ही व्यक्ती म्हणून लय लांब आहे आमचं. आज मी निवडणूक लढवतो हे माझ्यासाठी नाहीये, त्या माझ्या वस्तीमधले जे माता भगिनी आहेत का, मी त्यांच्यासाठी लढतोय. इतकं जर का भावनिक आव्हान तुम्ही करत असाल अंबादास, तर मी शेवटला विचारेन की विधानसभा ठीक आहे की अर्थकारण आणि संपर्क नाहीये, श्रेष्ठीने नाकारला आणि संघ बोले आणि कार्यकर्ता डोले, त्या युक्तीला साजेल असं काम केलं, बरोबर. पण कमीत कमी महापालिका तरी तुम्हाला मिळेल ना अपेक्षित होतं, तिथेही तुम्ही असं तुम्हाला वाटतंय म्हणजे विचार करा ना साहेब. असं तुम्हाला वाटतंय म्हणजे सर्वसाधारण लोकांना वाटतंय की आमदारकी सोडलेल्या व्यक्तीला किमान महापालिका द्यावं, असं तरी वाटतंय का नाही? पण आज त्याही इथं आम्ही कामाची नाही. असले कार्यकर्ते एकदा पक्षात आले की ते कुणाच्या बापाचं ऐकणार नाही असं त्यांना वाटत असेल. आम्ही कुणासमोर म्हणजे कार्यकर्ते नाही, काय कुणासमोर मुजरा करणारे कार्यकर्ते आम्ही नाहीये.
आम्ही फक्त मुजरा करतो ते छत्रपती शिवाजी महाराजांनाच करतो, बाकी कोणाला करत नाही. निर्भीड आणि सत्य बोलणं हेच कधी कधी अडचणीचं ठरतं. कधी कधी नाही, कायमचं अडचणीचं ठरतंय साहेब. सत्य बोललं ना लोकांना पचत नसतंय, गोड बोललेलं पचतंय. मागणी केल्यानंतर तुम्ही मुलाखतीला गेलात, पक्ष कार्यालयात तुम्ही काय विचारण्यात आलं? माझा मुलाखत घेण्यासाठी कोण घेतली? माझी मुलाखत अविनाश महागावकर साहेब होते, ज्येष्ठ आहेत भाजपचे, आणि मोहनजी डांगरे होते, ते पण ज्येष्ठ आहेत. त्या दोघांना मी मुलाखतीसाठी बसल्यावर म्हणले मी काय विचारणार तुला. दोघंही म्हणले मला काय विचारायचं नाही, मला काय बोलायचं पण नाही, अंबादास तुला मी ओळखतो, काय सांगू नको. रणजिता चाकोते म्हणून आहेत, सध्या आता भाजपमधनं आहेत, ते काँग्रेसचे आहेत मूळचे. त्यांना माहीत नाही मी कोण आहे. मग त्यांनी एक दोन प्रश्न विचारले, त्यांना सांगितले, म्हणलो शहर मध्येच्या आमदाराला आम्ही संधी दिली म्हणलो निवडणूक लढवण्यासाठी. फक्त संधी देऊन थांबल्यानंतर त्यांना ताकदीने निवडून आणण्याची जबाबदारी पण आमच्याकडे होती आणि ते केलंय म्हणलो आम्ही. राजकारणात दोन गोष्टी, एक जास्त हुशार असलेलं चालत नाही आणि सत्य बोलणारा माणूस अजिबात चालत नाही, असं मला वाटतंय. आणि दुसरी गोष्ट साहेब, खंत ह्याचा वाटतंय, कोण का तुमचं म्हणजे उमेदवारी नाकारली कोण असं वाटतं तुम्हाला? प्रत्येक मतदारसंघात कोण प्रमुख असतंय तुम्ही ठरवा ना. आता त्या आमदाराचे बंधू आहेत ते अखिल भारतीय पद्मशाली पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष झाले. निमंत्रित केलं होतं तुम्ही? अजिबात नाही. का म्हणजे तुम्हाला सांगून आले प्रचाराला? मला अजिबात काही याचं कल्पना नव्हतं. आमचं प्रचार रॅली संपली आणि आम्ही सभेत सुरू होतं आणि तेवढ्यात मला फोन आला की असं सूर्यप्रकाश कोटे साहेब येणार आहेत, त्या तुम्हाला भेटण्यासाठी येणार आहेत. आणि आमचे प्रतिभेश संघ असं कोणतरी पद्मशाली समाजाचं ज्ञाती संस्थेचे ते पण आले, दोघं आले होते सेक्रेटरी. काय वाटलं? खूप आनंद झाला आणि खूप दुःखही झाला. दुःख कशासाठी? दुःख कशासाठी म्हणलं तर एकाच कुटुंबातले एक माणूस त्रास देतो आणि दुसरा माणूस आम्हाला समर्थन देतो ह्याचं. आणि आनंद कशाचा? आनंद कशाचा म्हणलं तर एवढं सगळं काही नसताना देखील एवढं लोकांचा प्रतिसाद होता साहेब, एवढं प्रेम आहे. तुम्ही बघता की आमच्या प्रत्येक प्रचार यात्रेमध्ये हजारोच्या संख्येने लोक येतात. आज माझ्या शास्त्रीनगरच्या भागात एकही उमेदवार उभा नाहीये, हे मला माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट. उमेदवारी नाकारली हे जेव्हा कळल्यावर काय वाटलं? काही वाटलं नाही, एवढंच वाटलं की आपण फ्लेक्झिबल असणं गरजेचं होतं. आपण फ्लेक्झिबल नाही, मी फ्लेक्झिबल फक्त हिंदुत्वासाठी आहे, बाकी कुठल्या गोष्टीसाठी फ्लेक्झिबल होऊ शकत नाही. मग हिंदुत्व ज्या वेळेस भाजपाचं सोडलं हिंदुत्व, एकनाथरावाचं हिंदुत्व स्वीकारलं बहुतेक तुम्ही. हा, हिंदुत्व एकच असते साहेब. भाजपाचं हिंदुत्व आणि सेनेचं हिंदुत्व हा काही वेगळा नाही आहे. उद्धव ठाकरेंचं हिंदुत्व वेगळं आहे. हो, असं मी मोठ्या नेत्यांसंदर्भातला मी भाजपापेक्षा तर सेनेचं हिंदुत्व कट्टर वाटतंय की भाजपाला हिरवा लागलेला आहे आणि सेनेला पूर्ण भगवा आहे. त्यामुळे सेनेचं हिंदुत्व कट्टर आहे भाजपापेक्षा. यात हिरवा डाग दिसता का तुम्हाला? अजिबात नाही. यात पूर्ण प्युअर भगवा आहे आणि भाजपाला लागलेला हिरवा डाग आहे ते नकली हिंदुत्व आहे, लोकांना फसवणारं हिंदुत्व आहे. मताशी सहमत? 100% सहमत आहे. हा प्रभागच मुळात म्हणजे बहुभाषिक आणि बहु जातीनं नटलेला प्रभाग आहे. काय ताळमेळ कसा घातलाय तुम्ही? साहेब, मी तुम्हाला पुन्हा सांगतो की आम्हाला या प्रभागाचा विकास करायचा आहे. समाज म्हणून, धर्म म्हणून बाजूला ठेवलं तर एक मी भारताचा नागरिक म्हणून मी इथं उभा आहे. ज्यावेळेस ह्या इकडचं मुस्लिम वस्ती असेल, हिंदूंची वस्ती असेल किंवा मोची समाजाचं, लोधी समाजाचं असेल, त्या ठिकाणी तुम्ही एकदा बघा, प्रत्यक्ष तिथं माणसं राहतात असं तुम्हाला वाटतंय का? बघा. कारण ना लोधी समाजात म्हणजे लोधी समाज म्हणजे माझा समाज आहे, त्या समाजातले 3 उमेदवार अट ए टाइम निवडून येतात आणि प्रभागातलं कुठल्याही प्रकारचं काम होत नाही. ह्याच्यापेक्षा दुःखात आणि खेदाची गोष्ट काय हो? समाजातले लोक तुम्ही जर का आमदारांना किंवा खासदारांना कन्व्हिन्स केला असतं किंवा एखाद्या मंत्र्याला जरी पत्र लिहिलं असतं तर विकास निधी उपलब्ध झाला असता, तुम्ही करू शकला असता. साहेब, आम्ही पत्र लिहिलं किंवा विचारलं नाही असं नाही आहे. ज्यावेळेस आम्ही प्रचार केलो, लोकांना मदत व्हावी म्हणूनच आम्ही प्रचार केलं, लोकांना मदत व्हावी म्हणूनच आम्ही यांना निवडून आणलंय. त्यांचं काम नाही का? प्रभाग क्रमांक 17 मध्ये किती निधी दिली? त्याच्या आधीच्या आमदारांनी पण, सध्याच्या आमदारांनी पण. आमच्या श्रीराम मंदिर जे आता त्या श्रीराम मंदिराच्या बोळामध्ये फक्त 5 घरं शिल्लक आहेत. संपूर्ण बोळ जे आहे ते मुसलमान झालेले आहेत आणि त्या भागासाठी, त्या मंदिरासाठी 3 वेळा आपल्या आमदारांना पत्र गेलेत. आजपर्यंत एकाही पत्राचं उत्तर आम्हाला मिळालं. कुठले आमदार? मध्येचे कोण आहेत आमदार? त्या आमदारांना 3 वेळा पत्र गेले, एखादाही त्या पत्राचं उत्तर मिळालेलं नाहीये. काय म्हणणं होतं पत्रात? म्हणणं हेच होतं की आपलं मंदिराचं जीर्णोद्धार सुरू आहे, ते मंदिर आता मोठ्या प्रमाणात आम्ही उभं केलंय, 70-80% काम झालेलं आहे
अजून 20% कामं आहेत, ते देखील लोक वर्गणीतूनच आम्ही करतोय. फक्त जे ते बाजूचा हॉल जे आहे ते सभा मंडप म्हणून मागणीसाठी 3 वेळा पत्र झाले. आता ह्यांनी प्रचार करतात ना की फक्त कमळाला बघून मतदान करा, कमळाला बघून मतदान करा, म्हणजे उमेदवाराला बघू नका असं त्यांचा संकेत आहे. उमेदवार कुठलाही शॉल, आता मी हे घातलो 10 मिनिटांनी दुसरा शॉल घातलं की ते भाजपाचा झाला. म्हणजे कमळला बघा तुम्ही, माणसांना बघू नका असं त्यांचा संदेश स्पष्ट आहे. आणि आम्हाला भाजपमध्ये फक्त कमळ दिसत नाही, त्यात घड्याळ दिसतंय, कधी काँग्रेसचा हात दिसतोय. चांगल्या चांगल्या निष्ठावंत कार्यकर्ते आज रडतायत, त्यांचा जीव हाल होतोय. मला ते बघून खूप दुःख वाटतंय. खूप लोक आहेत. आता माझ्या प्रभागातलं सांगायचं म्हणलं तर अनंत गोडलोन म्हणून आपलं मोची समाजाचा माणूस आहे. मागच्या वेळेस त्यांचे मिसेस उभारले होते. आम्ही सगळ्यांनी प्रयत्न करून त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न केला. फक्त 300 मतांमुळे त्यांनी पडलेत. आणि त्या दोन्ही दाम्पत्यांना सांगितलं की तुम्हाला नाही तर वहिनींना 100% तिकीट मिळणार, कारण आम्ही सोबतच भरलो फॉर्म. आणि ज्यावेळेस छाननीची वेळ होती आम्ही सोबतच होतो सगळं. आंबांना माझ्या ह्याला बी फॉर्म लागला नाही म्हणलं तर 100% वहिनीच्या ह्याला लागणार आहे म्हणून त्यांनी खूप आनंदात होते. पण 5:30 वाजता कळलं की दोघांना पण लागलेलं नाहीये. काय वाटलं? खूप दुःख वाटलं साहेब. त्या माणसांनी इथं प्रयत्न, म्हणून तर आता भगवा घालून आम्ही शुद्धीकरणाचं काम सुरू केलेलं आहे. ज्या ज्या कार्यकर्त्यांना दुखवलेत ना त्या सर्व कार्यकर्त्यांना आम्ही एक हिंदुत्ववादी कार्यकर्ता म्हणून किंवा त्यांचा अडचणीचं ध्यान ठेवणारे माणसं म्हणून आम्ही त्यांच्यासाठी खूप काही प्रयत्न करू. आज मला दुःख वाटते की आमचे विजय इप्पा कायल म्हणून आहेत, प्रभाग क्रमांक 10 मधून ते उभे आहेत. वर्षानुवर्ष ज्यावेळेस भाजपाचा झेंडा घरकुलमध्ये घेऊन कोणतर फिरायचं म्हणलं तर भीतीची वातावरण होती. आज त्या कार्यकर्त्याचं तिकीट कट करून ना त्याचं आयुष्य बर्बाद केलं. आणि या सगळ्या लोकांचा तळतळ 100% साहेब लागणार आणि लागणारच. ज्या का नेत्यांबरोबर काम केलं, ज्या नेत्यांबरोबर वेळ घातला पक्षवाढीसाठी, संघटनेसाठी, त्या नेत्याला अडचणीत असलेले अंबादास काय सांगतील? एकच सांगाल साहेब, जे कोणी कार्यकर्ता तुमच्यासाठी झटलंय ना त्याचं थोडं काळजी घ्या. अन्यथा हे खूप वेळ तुमचं चालणार नाहीये. असं बघता बघता 1 वर्ष 1.5 वर्ष चाललेलं आहे. अजून 3-3.5 वर्ष जाण्यासाठी खूप वेळ लागणार नाहीये. तुम्हाला वाटते की आम्ही विरोधक संपू लागलो. विरोधक तुम्ही संपवत नाही. पक्षातल्या कार्यकर्त्यांवर अन्याय करून पक्षातल्याच कार्यकर्त्यांना तुम्ही विरोधक बनवताय. आणि त्याच पक्षातला कार्यकर्ता तुम्हाला योग्य वेळी योग्य भाषेत उत्तर दिल्याशिवाय कार्यकर्ता शांत बसणार नाही. हेच अंबादास गोरंटला मला ऐकायचे होते म्हणून मी तुम्हाला तो प्रश्न केला. दादा, तुमचा परिचय करून दिला तर बरोबर. मी समर्थ ज्ञानोबा मोठे, प्रभाग क्रमांक 17 मधून शिवसेनेचा पुरस्कृत उमेदवार आहे. चिन्ह आहे माझं सफरचंद. तुमचं धनुष्यबाण आहे. तुमचं काय चिन्ह आहे? माझं पण शिवसेनाचं आहे साहेब, धनुष्यबाणच आहे. शिंदे गटातूनच आहे मी पण. काय आव्हान कराल मतदारांना? मतदारांना एकच आवाहन करत की जे स्वच्छ, प्रामाणिक आणि कष्ट करणारे लोक तुमच्या समोर उभे आहेत, तुम्हाला ज्यांच्यावर विश्वास वाटते की हा कार्यकर्ता काम करू शकते त्याच लोकांना तुम्ही मतदान करा. आणि ह्या सगळ्या गोष्टी आमच्याकडे कुठलंही पद नसताना आम्ही आजपर्यंत करत आलो. तुम्ही जर एक संधी दिली तर ते संधीचं सोनं 100% आम्ही या प्रभागाचा विकासाच्या दृष्टीने 100% आम्ही प्रयत्न करू आणि या प्रभागाचा चेहरा मोहरा आम्ही 100% बदलू. कार्यकर्ता हा केडरबेस आहे, विचाराने, तत्वाने आणि नेतृत्वाने प्रभावित झालेला. अनेक प्रयत्न होतील संपवण्याचा घाट जरी घातला आणि प्रयत्न करीत केला. आज पण आहे साहेब. दुःख ह्याचं वाटते की आमचे कार्यकर्ते ना प्रभाग क्रमांक 12 मध्ये माझं स्टेटस जर कार्यकर्ता लावलं तर आमदारांचे पीएनचे फोन येतात, तू अंबादासचा स्टेटस का लावतो, काय संबंध आहे. आमच्या इथल्या मंडळातल्या कार्यकर्त्याला धमक्या येतात, तू अंबादास सोबत फिरायचं नाही. अशा लोकांना संदेश एकच देणार, मी बजरंग दलाचा कार्यकर्ता आहे. मी कुणाच्या बापाला घाबरत नाही. ज्यावेळेस हिंदुत्वाचं काम आम्ही घेतलंय हातात त्यावेळेसच घरावर तुळशीपत्र ठेवलंय. आणि आमच्या कार्यकर्त्यांचा जर नाद करायचा प्रयत्न केला तर आला अंगावर तर घेतलं शिंगावर, हीच आमची भूमिका राहणार आहे. हे 100% समोरच्या लोकांनी समजून घ्यावं. तुम्ही साम दाम दंडभेद तुम्ही जरी करत असाल पण आमच्या मागं धर्म आहे आणि सत्य आहे आणि निष्ठा आहे. त्याच्या पलीकडे तुम्ही करू शकत नाही आणि ह्यांची कोणीच बरोबरी करू शकत नाही. त्यासाठी फक्त आणि फक्त प्रामाणिकच राहावं लागतं. क्या बात आहे. धर्म आणि निष्ठा आणि शेवट प्रामाणिक, इतकं मोठं डिपॉझिट अंबादासकडे आहे. त्यामुळे अनेक प्रयत्न जरी केले तर कार्यकर्ता हा संपत नसतो, तो उद्ध्वस्त होत असतो.
आणि उद्ध्वस्त जरी झाला तर अशा निखाऱ्यातून असा उभारलेला असतो. अंबादास, खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद साहेब. तुमच्या कार्यकर्त्याला, तुमच्यामध्ये असलेल्या त्या विचारधारेला माझ्याकडूनच्या शुभेच्छा. धन्यवाद साहेब. ब्रेन न्यूज करता यासिन शेखसह मिळतील.